जॉबचॉन हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एक मोठी झेप घ्यायला तयार आहात का? कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आलो आहोत, ती पण भारतातील एका मोठ्या नावाजलेल्या वित्तीय संस्थेकडून. चला तर मग वेळ न घालवता बघूया की ही सुवर्णसंधी नेमकी आहे तरी काय. अच्छा, तर संधी आहे हे तर कळालं, पण किती मोठी संधी आहे? तर ऐका, तब्बल 180 जागा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्युनियर असिस्टंट पदासाठी 1-2 नाही तर पूर्ण 180 जागा आहेत. म्हणजे विचार करा, ही किती मोठी संधी आहे. अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ओके, तर आता आपण थोडं खोलात शिरूया. नक्की कोणती कंपनी आहे ही आणि कोणत्या पदासाठी ही भरती सुरू आहे. चला, सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. तर ही भरती आहे LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, म्हणजे LIC HFL. आता हे नाव तुम्ही ऐकलंच असेल, नाही का? ही भारतातल्या सर्वात मोठ्या आणि तितक्याच विश्वासार्ह गृहवित्त कंपन्यांपैकी एक आहे. म्हणजे करिअरची सुरुवात करण्यासाठी एक उत्तम जागा आहे, हे नक्की. बर, कंपनी तर कळली. आता पदाबद्दल बोलूया. तर हे पद आहे ज्युनियर असिस्टंटचं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या जागा संपूर्ण भारतभरात आहेत. म्हणजे तुम्ही कुठलंही असा, तुमच्यासाठी ही एक देशव्यापी संधी आहे. ओके, आता येतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुमच्या मनातही हाच प्रश्न आला असेल की मी यासाठी अर्ज करू शकेन का? चला तर मग तुमची पात्रता तपासून घेऊया. बघूया नक्की काय अटी आहेत. तर सगळ्यात पहिली अट आहे शिक्षणाची. तुमच्याकडे कोणत्याही शाखेतली पदवी असायला हवी. पण अट एकच, किमान 55% गुण पाहिजेत. आणि आजच्या काळात जे सगळ्यात महत्वाचं आहे, हो बरोबर, कॉम्प्युटरचं ज्ञान, ते सुद्धा असणं अनिवार्य आहे. आता बघूया वयोमर्यादा काय आहे. तर 1 एप्रिल 2026 या तारखेला तुमचं वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असायला हवं. ही तारीख नीट लक्षात ठेवा, कारण वय याच तारखेनुसार मोजलं जाईल. वा, जर तुम्ही या सगळ्या अटी पूर्ण करत असाल तर तुमचं अभिनंदन. आता पुढची पायरी, अर्ज कसा करायचा. चला, त्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊ. ही प्रोसेस खरं तर खूप सोपी आहे, अजिबात गोंधळून जाऊ नका. सगळ्यात आधी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथे 2026च्या भरतीची लिंक शोधा. मग ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरा. जे काही शुल्क आहे ते ऑनलाईनच भरा. आणि शेवटी सगळं तपासून अर्ज सबमिट करून टाका. झालं काम. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, अर्ज करण्यासाठी 944 रुपये इतकं शुल्क आहे. आणि हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ते परत मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि हा भाग खूप महत्वाचा आहे, कारण इथे आपण बोलणार आहोत महत्वाच्या तारखांबद्दल. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा, कारण त्या चुकवून अजिबात चालणार नाही. चला तर, या महत्वाच्या तारखांवर एक नजर टाकूया. वय मोजण्यासाठीची कट ऑफ डेट आहे 1 एप्रिल 2026. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026. या तारखेनंतर अर्ज करता येणार नाही. आणि परीक्षा कधी होईल? तर अंदाजे जून 2026 मध्ये. म्हणजे तयारीसाठी जास्त वेळ नाहीये, आत्तापासूनच कामाला लागा. तर मित्रांनो, आता सगळी माहिती तुमच्या समोर आहे. ही एक खरंच खूप मोठी संधी आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे की तुम्ही या संधीचं सोनं करणार का? विचार करा, आणि जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी सोडू नका. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो, जॉबच्या नोबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.